असतं या 2 वेळेला आपण आपल्या घरी करायचं आहे। आज इथे आपण अग्निहोत्र शिकण्यासाठी आलो आहे। व्यवस्थित कसं करतात ह्याची पूर्ण माहिती करून घ्या। सगळ्या मी जे माहिती सांगतो, इन्स्ट्रक्शन सांगतो, तशाच प्रकारे आपण घरी करू शकता। अग्निहोत्र यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही। स्त्रिया करू शकतात, लहान मुलं करू शकतात। उपासनेप्रमाणे घरामध्ये एका व्यक्तीने अग्निहोत्र केलं, इतरांनी तिथे बसून राहिलं तरी सगळ्यांना इक्वल हा बेनिफिट मिळतो आणि त्यामध्ये तुमची सगळ्यांची उपासना होते। अग्निहोत्रामध्ये अग्निपात्रामध्ये घरातील कोणी एका व्यक्तीने आहुती द्यायची असते, इतरांनी समोर बसायचं असतं। तर नेमकं अग्निहोत्र हे काय आहे, हे कुठून आलं? आता हा जो आहे स्वामी समर्थ दरबार, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दरबार आहे। अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ आले आणि त्यांनी जाताना बाळप्पा महाराज मठ जो वटवृक्षच्या बाजूला आहे गुरु मंदिर, त्या ठिकाणी त्यांनी आपलं गुरुपीठ स्थापन केलं की नामस्मरणाचा आणि अध्यात्माचा वारसा हा पुढे चालवावा म्हणून सगळे अधिकार जे आहेत हे त्यांनी बाळप्पा महाराजांना दिले होते। त्यांच्यानंतर आले गंगाधर स्वामी। गंगाधर स्वामीच्या नंतर पूर्ण अधिकार जे आहेत हे परम सद्गुरू श्री गजानन महाराज ज्यांच्या पादुका इथे स्टेजवरती आहेत त्यांना गादीचे अधिकार मिळाले आणि त्यांनी त्यावेळेला मी श्रुतींचं पुनरुज्जीवन करीन म्हणजे यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय हा पंचसाधन मार्ग जो आहे हा आपण करायचा असतो। याचा भगवद्गीतेमध्ये पण पतित पावन मनुष्य कसा असावा तर या मार्गाने चालणारा असावा आणि हे सगळं अंगीकृत असलेलं मूलभूत प्रमाणे हे अग्निहोत्रामध्ये सगळं सामावलेलं आहे। अग्निहोत्र म्हणजे हा मूळचा यज्ञ आहे, त्यामध्ये आपण आहुती देतो, दान, तप सगळं सोडून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला 5 मिनिटं आपण पवित्र अग्नीसमोर बसून हा यज्ञ करतो। कर्म करायचे बरेच प्रकार आहेत, पण जेव्हा तुम्ही अग्निहोत्र करता त्यावेळेला या वायुमंडल शुद्धी ही परमपित्या परमात्म्याची संपत्ती आहे, त्याला पूरक असं वातावरण आपण या अग्निहोत्रामधून क्रिएट करतो आणि पूर्ण सृष्टीवरती पुष्टिकारक वायुमंडल शुद्धीसाठी यज्ञ करा। तर पहिला आहे अग्निहोत्र करा। अग्निहोत्राचा पण परिणाम ह्या मोठ्या यज्ञाप्रमाणे आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये क्रिएट करू शकतो। असे मोठे मोठे यज्ञ जे आहेत, आता जो यज्ञ होतोय आज संध्याकाळी पूर्णाहुती आहे त्याची मागील बसलेल्या लोकांनी जरा पटापट बसून घ्या, म्हणजे हाथ में लेके रेडी रहिए, एक आहुति हाथ में लेके रेडी रहिए। 15 सेकंड है, 10 सेकंड है, रेडी रहो। 7, 6, 5, 4, 3, 2 अग्नये स्वाहा अग्नये इदं मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं मम। अग्नि की तरफ ध्यान रख दीजिए, सीधे बैठिए, दोनों हाथ अपने घुटने पर रखिए और धुआं है तो आंख बंद कर लीजिए। शांति से 2 मिनट बैठेंगे, ध्यान करेंगे। तपकर्म स्वाध्याय निरतो भवेत एष एव हि श्रुत्युक्तः सत्य धर्म सनातनः। सत्यं शरणं गच्छामि सत्य धर्मं शरणं गच्छामि
सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि। सत्यं शरणं गच्छामि। सत्यधर्मं शरणं गच्छामि। सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि। सत्यं शरणं गच्छामि। सत्यधर्मं शरणं गच्छामि। सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि।